नमस्कार, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुमचं स्वागत. आपण रोजच्या आयुष्यात गुळ खातो, पण तुम्हाला माहीत आहे का की एका शब्दावरून मराठीत किती मजेशीर म्हणी आणि वाक्यप्रचार तयार झाले आहेत. चला तर मग आपण आज जाऊया शब्दांच्या मुळाशी आणि जाणून घेऊया गुळाचे काही भाषिक पैलू. गुळ हा संस्कृतमधील गुड किंवा गुडा या शब्दापासून आलेला आहे. प्राकृत भाषेत त्याचा रूपांतर गुड्डूमध्ये झाले आणि पुढे अपभ्रंश होऊन मराठीत गुळ हा शब्द रूढ झाला. ऊसाचा रस उकळून तो दाट करून बनवलेला एक गोड पदार्थ. मराठी भाषेत गुळाशी संबंधित अनेक रंजक वाक्यप्रचार व म्हणी आहेत. 1. गुळ खोबरं देणे, एखाद्याला आमिष दाखवणे किंवा लाच देणे. 2. गुळाचा गणपती, एखादी व्यक्ती अतिशय मवाळ किंवा शांत असणे. 3. मुकाट्याने गुळ खाणे, निमूटपणे फायदा लाटणे किंवा काहीही न बोलता एखादी गोष्ट सहन करणे. 4. जिभेला गुळ असणे, बोलणे अतिशय गोड असणे. म्हण पाहूया. गुळाचा गणपती आणि गुळाचाच नैवेद्य, म्हणजेच ज्याच्याकडून घेतले त्यालाच परत देणे. शब्दाच्या मुळाशी विशेष टीप. जर आपण शब्दांच्या रचनेकडे पाहिले तर गुळ या शब्दातूनच गुळचट, गुळमट, गुळगुळीत यासारखे अनेक शब्द तयार झाले आहेत.